कन्यादान करण्याचं भाग्य ह्या माझ्यासारख्या पित्याला मिळालं आणि मी आज माझ्या मुलीचं कन्यादान करताना फार मोठा दगड छातीवर ठेवून आज कन्यादान केलेलं आहे. लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगांचं शिंपण, लेक गंध हळवा मान, लेक पारक्याचे धन, बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण, शुभमंगला कन्यादान कन्यादान. मी जावयांना हेच सांगेन, धर्मपत्नी म्हणून आपण तिला स्वीकारलं आहे, तिला कुठल्याही प्रकारचं दुःख देऊ नका आणि तिला सांभाळा आणि ज्या काही तिच्या नाद अज्ञात तिच्याकडून कधी काही चुका झाल्या तर तिला समजून घ्या, तिला समजून सांगा, जेणेकरून जे आपण सप्तपदीमध्ये मंगलाष्टकामध्ये जे वचन आपण एकमेकांना 100 वर्षाचं दिलेलं आहे ते सार्थ करा, अशीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि परमेश्वराची आपली जोडी ही कायम सलामत राहो. आपल्या हाताने या धर्माची सेवा घडव, आपल्या हाताने समाज सेवा घडव, आपल्या हाताने आईवडिलांची सेवा हो, अशीच या आजच्या या शुभदिनी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो. दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वत्र या ठिकाणी उपस्थित झालात. या दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो, आपले आभार मानतो. आपल्या सर्वांच्या वतीनं वधूवरांना भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जी सौका अश्विनी चिरंजीव निखिल यांच्या आज रेशीम गाठी बांधल्या जात आहे. यांचं शुभविवाह झालेला आहे. सर्व देवदेवतांच्या आशीर्वादाने जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भाभाचं, निरोगी आरोग्य आणि दीर्घ आयुष्य यांना लाभो. दोघांचे आयुष्य सुखकारक अशी भगवंताची प्रार्थना करतो. हा फोटो नसून आपल्या हृदयात कोरलेले चित्र आहे. भावी वाटचाली त्यांना सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे दिवस जावो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून जे आहे या समाजाची देशाची सेवा उत्तम घडो ही या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो.